चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थानच्या गुढीपाडवा ते रामनवमी यात्रा महोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला। लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला। मात्र एकीकडे संस्थानच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक होत असताना दुसरीकडे प्रशासनाच्या सुविधांकडे दुर्लक्ष केल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार यांनी केली आहे। चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थानचा गुढीपाडवा ते रामनवमी यात्रा महोत्सव अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीत पार पडला। दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांनी या यात्रेला हजेरी लावली। महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही 4 ते 5 लाख भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते। या यशस्वी आयोजनाचे श्रेय संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या नियोजनाला दिले जात असताना भाविकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव स्पष्टपणे जाणवत असल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर भगोले यांनी व्यक्त केली। रस्त्यांची दयनीय अवस्था, नदीवरील पुलावर कठड्यांचा अभाव आणि अपुरी प्रशासकीय व्यवस्था यामुळे भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाळे यांनीही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणताही ठोस कारवाई न झाल्याची नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान संस्थानच्या वतीने भाविकांसाठी उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती। रस्त्यापासून मंदिरापर्यंत सावलीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सीसीटीव्ही सुरक्षा, सुयोग्य दर्शन रांगा आणि भव्य महाप्रसाद यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला। या यात्रेनिमित्त सेवा देणाऱ्या स्वयंसेवकांचा आणि देवबहिणींचा सन्मान करण्यात आला। अवधूत नाम प्रचारिका रेखा गायकवाड यांच्या प्रवचनाने कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली। त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला। चराचरात वास करणारी अवधूत शक्ती, अखिल विश्वाचे चालक मालक, निर्गुण निराकार निरंजन, आदिपुरुष आदिबहिष, अवधूत संप्रदायाचे युग पुरुष, ज्योतीचा अवतार परमपूज्य श्री कृष्णाजी महाराज यांच्या चरणी सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्थानच्या वतीने गुढीपाडवा रामनवमी यात्रा महोत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमामध्ये दिनांक 18 मार्च 2026 रोजी ग्रामसफाई हा संपूर्ण कार्यक्रम गावातून ग्रामसफाई करून त्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि दुपारी 4 वाजता चंदनमुठीचा कार्यक्रम या महाराजाच्या नगरीमध्ये पूर्ण भाविक भक्तासह संपन्न झालेला आहे। दिनांक 19 मार्च 2026ला गुढीपाडवा निमित्त झेंडे चढविण्याचा चित्तथरारक नेत्रदीप असा कार्यक्रम या महाराजांच्या नगरीमध्ये अवधूत आमचे जे विश्वस्त आहे श्री चरणदासजी कांडलकर यांच्या शुभ हस्ते आणि सर्व विश्वस्त मंडळ आणि भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। दिनांक 20 मार्च ते दिनांक 26 मार्च पर्यंत संस्थांनी विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये अवधूत नाम प्रचारक यांचे प्रवचनाचे कार्यक्रम, त्यानंतर दैनंदिन भजन मंडळ, बाहेरगावातील भजन मंडळ, या सर्व विविध कार्यक्रमांनी आणि दैनंदिन रमण्याचे कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। तर या सर्व विविध कार्यक्रमांनी या कालावधीमध्ये हा गुढीपाडवा ते रामनवमी यात्रा महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी या ठिकाणी या कार्यक्रमाचा वाढवा या महाराजाच्या नगरीमध्ये संपन्न होत आहे। या कार्यक्रमात आज अवधूत नाम प्रचारिका डॉक्टर रेखाताई गायकवाड यांचं या वाढव्याच्या याच्यावर प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तत्पूर्वी या मांडीची वाढवा महाराजाच्या मंदिरामध्ये सुरुवात करून भव्य अशा रमण्याने सुरुवात करून या मांडीचा वाढवा झालेला आहे आणि या सर्व कार्यक्रमाच्या दृष्टीने आजची सर्व तयारीसुद्धा आम्ही संस्थांनी केलेली आहे। यानंतर या ठिकाणी दुपारी 12:30 वाजता सर्व भाविक भक्तांकरिता भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आम्हाला ह्या कार्यक्रम यशस्वी करण्याकरता
सर्व भाविक भक्तांनी, सर्व गावकरी मंडळींनी आम्हाला साथ दिलेली आहे. त्यामुळेच हा एवढा मोठा भव्य असा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न करीत आहोत. खरोखर या एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असं संस्थान आहे की या संस्थानाला लाखो भाविक भक्तगण महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा या संस्थानाला जुळलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्या विदर्भामध्ये सर्वात मोठी यात्रा म्हणून ही सावंगा विठोबा यात्रा प्रसिद्ध आहे. आणि याला कापुराची यात्रासुद्धा म्हणतात, कारण या ठिकाणी सर्वत्र कापूर जास्तीत प्रमाणात जळतो, म्हणून त्याला कापुराची यात्रासुद्धा म्हणतात. या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि मीडियाच्या माध्यमातून पत्रकार बंधूंनीसुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. मी निश्चितच सर्वांचं अभिनंदन करतो आणि मी सुद्धा आभारसुद्धा त्यांचं व्यक्त करतो. आणि आमचे सदैव हे कार्यक्रम आपण लाईव्हमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आपण मीडियात पूर्णच्या पूर्ण दाखवता. त्याच्यामुळं मला अभिमान आहे मीडियाचा की पूर्ण महाराष्ट्रभर माझ्या कार्यक्रमाची ख्याती प्रसिद्ध करू देणारा मीडिया माझ्याशी या ठिकाणी सावंगा विठोबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. निश्चितच मी त्यांचं कौतुकसुद्धा करतो आणि सदैव आमच्या पाठीशी उभे राहून आमच्या संस्थानाला सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मी सर्व या आजच्या प्रसंगी सर्व भाविक भक्तगण जनतेला करतो. संस्थांचे नियोजन कौतुकास्पद असले तरी भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.